नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4, धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3, 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी वातावरण सर्वात खालचा स्तर कोणता आहे? प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी वातावरणात सर्वात खालचा स्तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1, तपांबर हे स्तर वातावरणातील सर्वात खालचा स्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 7वा, सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1, बिहार हे राज्य सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 8वा, भारत कृषक या समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक या समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 9वा, सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? प्रश्न क्रमांक 9वा, सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2, मंगळ ग्रह हे सूर्यमालेतील तांबडा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4, साल्हेर हे द्वितीय क्रमांकाचे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 1, औष्णिक विद्युत ऊर्जा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4, जामसंडे सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3, नागपूर हे जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14वा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? प्रश्न क्रमांक 14वा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? ऑप्शन क्रमांक 4, प्रधानमंत्री हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 15वा, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? प्रश्न क्रमांक 15वा, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 16वा, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड कोणता आहे? प्रश्न क्रमांक 16वा,
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 आफ्रिका हे खंड जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी भारताचे 0 मैल कोठे आहे? प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी भारताचे 0 मैल कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर येथे भारताचे 0 मैल आहे. प्रश्न क्रमांक 18 तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या जिल्ह्यामध्ये तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो? प्रश्न क्रमांक 19 भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो? ऑप्शन क्रमांक 4 सॉफ्टवेअर सेवा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 20 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? प्रश्न क्रमांक 20 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? ऑप्शन क्रमांक 1 आग्नेय या दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले राज्य नाही. प्रश्न क्रमांक 22 जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? प्रश्न क्रमांक 22 जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे? ऑप्शन क्रमांक 3 रायगड या जिल्ह्याचा भाग जंजिरा व कासा हे बेटे आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24 अडाण धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 24 अडाण धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 वाशिम या जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 यमुना या नदीकाठी आग्रा हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचावरील पठार आहे. प्रश्न क्रमांक 26 डॅश डॅश हे जगातील सर्वाधिक उंचावरील पठार आहे. ऑप्शन क्रमांक 4 तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचावरील पठार आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 28 रब्बी ज्वारी लागवडीची सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहेत? प्रश्न क्रमांक 28 रब्बी ज्वारी लागवडीची सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहेत? ऑप्शन क्रमांक 2 पुणे विभाग हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 29 खानदेशी कोणता जिल्हा सध्या लाल पट्टीचा भाग समजला जातो? प्रश्न क्रमांक 29 खानदेशी कोणता जिल्हा सध्या लाल पट्टीचा भाग समजला जातो? ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया हे जिल्हा सध्या लाल पट्टीचा भाग समजला जातो. प्रश्न क्रमांक 30 मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? प्रश्न क्रमांक 30 मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा या भागामध्ये मांजरा पठार येते. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे? प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे? ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 32 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? प्रश्न क्रमांक 32 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? प्रश्न क्रमांक 33 कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक
मोठ्या प्रमाणात घेतले जाते? ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूचे पीक घेतले जाते. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे. प्रश्न क्रमांक 35 अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? प्रश्न क्रमांक 35 अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 जातक कथा हे आपले करेक्ट ऑप्शन आहे.